मला तुमच्याबरोबर एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. माझ्या 1 to 1 सेशनमध्ये एक आई आल्या आणि म्हणाल्या, माझं आणि माझ्या मुलीचं नातं आजकाल खूप थोडंसं डिस्टर्ब झालं. माझी 9 वर्षाची मुलगी माझ्याशी काहीच शेअर करत नाहीये. मध्येच रडते, मध्येच खूप रिॲक्ट होते. काही विचारायला गेलं तर तिला राग येतो. तिचं रागाचं प्रमाण खूप वाढलंय. असं का होतंय मलाच काही समजत नाहीये. खरं तर ती टीनेजरमध्ये सुद्धा आली नाहीये. मग हे असं का? अचानक हा बदल का? बऱ्याचदा तिने रिॲक्ट केलं की मीही रिॲक्ट होते आणि मग आमच्यामध्ये खूप आर्ग्युमेंट्स होतात आणि मग त्या आर्ग्युमेंट्सचं भांडणामध्ये रूपांतर होतं. मला समजतच नाहीये मी काय करू? आणि ही गोष्ट फक्त एका आईची नाहीये. तिला रिॲक्ट झालेलं बघून मीही रिॲक्ट होते आणि मग आमच्यामध्ये खूप आर्ग्युमेंट्स होतात आणि मग ते आर्ग्युमेंट्स भांडणामध्ये बदलतात. मला समजतच नाहीये मी काय करू? मग मी त्यांना समजावलं की तुमची मुलगी जरी ऑफिशियल टीनेजर झाली नाहीये तरी सुद्धा ती त्या फेजमध्ये ऑलरेडी आलेली आहे. कारण बदललेलं वातावरण, ज्या पद्धतीने आज जग बदललंय, ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी आली आहे, ज्या पद्धतीने मुलांना सगळ्या गोष्टींचं आधीच एक्सपोजर झालेलं आहे आणि म्हणूनच मुलं आता लवकर टीनेजमध्ये येत आहेत. किती जणांना तुम्हाला हे फील होतंय? किती जणांच्या घरी आज सेम वातावरण आहे? तुमच्या घरी सुद्धा जर सेम सिच्युएशन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. खरं काय आहे ते समजून घेऊया. या वयामध्ये मुलं अचानक बदलत नाहीत, तर ते एका नवीन फेजमध्ये एंटर करत असतात. ना ते लहान राहिलेले असतात ना ते पूर्णपणे मोठे झालेले असतात. अगदी तसंच जसं आपण एखाद्या नवीन घरात शिफ्ट होतो. सगळं नवीन असतं. कुठे काय ठेवायचंय, कसं ॲडजस्ट व्हायचंय हे आपल्याला समजतच नाही. सुरुवातीला खूप कन्फ्युजन असतं, थोडी अस्वस्थता असते. मुलांसोबतही अगदी तसंच होत असतं. ते एका नवीन इमोशनल आणि मेंटल स्पेसमध्ये एंट्री करत असतात. त्यांच्या बॉडीमध्ये बरेचसे बदल होत असतात आणि त्यामुळे बऱ्याचदा ते खूप इमोशन्स फील करत असतात. कारण त्यांची इमोशन्स नव्याने बदलायला लागलेले असतात आणि त्यांची एक नवीन आयडेंटिटी सुरू व्हायला लागते, तयार व्हायला लागते. आणि बऱ्याचदा त्यांना देखील कळत नाही की ते काय फील करतायत, का असं वागतायत. तेव्हा ॲज अ पॅरेंट पहिलं हे समजून घ्या की हा ॲटिट्यूड नाहीये. कारण बऱ्याचदा मी पॅरेंट्सना बघते, ते सतत एक वाक्य बोलत असतात, माझ्या मुलामध्ये खूप ॲटिट्यूड आलाय, आता तो मोठा समजायला लागलाय स्वतःला. तर असं बोलणं टाळा. कारण हा ॲटिट्यूड नाहीये, हा एक बदल आहे. त्यांच्या ग्रोथचा हा एक फेज आहे. तो समजून घेणं ॲज अ पॅरेंट खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रॉब्लेम तेव्हा खरा सुरू होत नाही. प्रॉब्लेम खरा तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण त्यांना समजून घेत नाही. त्यांच्यामधला हा बदल आपण एक्सेप्ट करत नाही. आता आपल्याला हे तर कळलं की मुलांमध्ये बदल होत आहेत. पण अजून एक आपण काय मिस्टेक करतो? अजूनही आपण त्यांना तसंच ट्रीट करत असतो जसे की ते लहान आहेत. अजूनही आपण त्यांना लहान समजत असतो आणि आपण त्यांच्याकडून ऑबिडियन्स एक्सपेक्ट करत असतो. त्यांनी तशाच आज्ञा पाळल्या पाहिजेत जसं ते पूर्वी पाळत होते. मी सांगितलं ना मग कर. पुढे पुढे बोलू नको. मला जास्त कळतं, मला तुझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. पण खरं सांगू का, ह्या वयामध्ये मुलांना तुमचे कोणतेही आदेश नको आहेत. त्यांना फक्त तुमचं समजून घेणं हवं असतं. आणि इथेच खरं कॉन्फ्लिक्ट सुरू व्हायला लागतं. एक युद्ध सुरू होतं. आपण म्हणतो माझं ऐक आणि ते म्हणतात मला समजून घ्या, माझं ऐका, माझ्यावरती कोणताही कंट्रोल ठेवू नका. आणि जेव्हा त्यांना ते फील होतं तेव्हाच ते हळूहळू आपल्यापासून डिस्टन्स ठेवायला लागतात आणि मग ते बोलणं कमी करतात आणि जास्त रिॲक्ट करायला लागतात. कारण इमोशन्स हेवी झालेले असतात. त्यामुळे प्रॉब्लेम मुलांमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम आपल्या अप्रोचमध्ये आहे. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, पॅरेंट म्हणून आपण काय बदलायला हवं? तर सगळ्यात पहिलं कंट्रोल कमी आणि कनेक्शन जास्त. हे खूप पॉवरफुल टूल आहे ज्याने मला सुद्धा हेल्प केली. माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी माझ्या टीनेजरबरोबर चॅलेंजेस फेस करत होते तेव्हा सगळ्यात पहिलं मी कनेक्शनवरती काम केलं. कारण मी माझ्या एक्सपिरियन्सवरून एक गोष्ट मात्र ठामपणे सांगू शकते, ह्या वयामध्ये मुलांना कोणत्याही प्रकारचा कंट्रोल नको आहे, आपले आदेश नको आहेत, आपले ॲडवाईस नको आहे, तर आपलं समजून घेणं हवं असतं. पण आपण काय करतो, अगदी ह्याच्या उलट आपण करेक्शनवरती फोकस करतो आणि कनेक्शन बिल्ड करायला मात्र विसरतो.
बऱ्याचदा आपणच बोलत राहतो, आपण जास्त बोलतो आणि त्यांचं कमी ऐकतो. आपण त्यांना जज करण्यामध्ये वेळ घालवतो आणि त्यांच्या फीलिंग्सकडे मात्र आपण लक्षच देत नाही, त्याचा विचारच करत नाही, त्यांच्या फीलिंग्सना आपण समजूनच घेत नाही. तेव्हा आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट तर नक्कीच कळली असेल की आपलं इंटेन्शन जरी चांगलं असलं तरी सुद्धा आपण नकळतपणे काही चुका करतो. ती चूक म्हणजे त्यांचा हा फेज, त्यांचा हा ग्रोथ फेज आपण समजून घेत नाहीये. तेव्हा आता आपण काय बदल करू शकतो ते समजून घेऊया. या सिच्युएशनमध्ये शांत राहून पण आपण मुलांना कसं गाईड करू शकतो ते बघूया. सगळ्यात पहिलं, करेक्ट करण्याआधी कनेक्ट व्हा. दुसरं, कोणताही ॲडवाईस द्यायची घाई करू नका. ॲडवाईस द्यायचाच असेल तर त्यांचं आधी पूर्णपणे ऐकून घ्या आणि मग तुम्हाला काय बोलायचंय ते बोला. आणि तिसरं, कोणतंही रिॲक्शन देण्याआधी पहिलं त्यांना समजून घ्या. एक गोष्ट माझ्या मुलींनी मला नक्की शिकवली आहे, जिथे कनेक्शन असेल तिथे करेक्शन आपोआप एक्सेप्ट होतं. अगदी असा विचार करा, तुमचा एखादा मित्र आहे ज्याच्याशी तुम्ही खूप चांगले कनेक्टेड आहात, तुमचा खूप सुंदर बॉन्ड आहे, त्याने जरी तुम्हाला करेक्ट केलं तरी तुम्हाला राग येत नाही, नाही का? तेव्हा मुलांना सुद्धा जेव्हा अशा सेम फिलिंग येतील की मला इथे करेक्ट केलं जात नाहीये, मला सारखं जज केलं जात नाहीये, मला इथे ऐकून घेतलं जातंय, मला समजून घेतलं जातंय, तेव्हा ते तुमच्याशी बोलायला येतील आणि तुमच्याशी कनेक्टही होतील. व्हिडिओ संपायच्या आधी एक अत्यंत इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल टूल तुम्हाला सांगते. करेक्शनपेक्षा कनेक्शनवरती लक्ष द्या. दररोज फक्त 10 ते 15 मिनिटं कोणताही बहाणा न देता, माझं लॅपटॉपवर काम आहे, मी किचनमध्ये बिझी आहे, मला ऑफिसचं काम आहे, फोन आहे, हे आहे, नाही. फक्त कनेक्शन टाइम स्पेंड करा. ना मोबाईल, ना लेक्चर. बसा, बोला, ऐका. फक्त एवढी एक शिफ्ट सुद्धा भरपूर चेंजेस आणू शकते, एक मॅजिक क्रिएट करू शकते. आणि हे काही खूप मोठे बदल नाही आहेत. कन्सिस्टन्सीने जर केलात तर नक्कीच मोठा फरक जाणवेल. तेव्हा कन्सिस्टन्सी इज द की. सो रिमेंबर धिस लाईन्स. ते चुकीचे वागत नाही आहेत तर ते बदलत आहेत आणि ह्या बदलामध्ये त्यांना तुमची साथ हवी आहे, तुमचा कंट्रोल नाही. तेव्हा तुमचं मूल जर 8 ते 13 वयामध्ये असेल तर कमेंटमध्ये यस लिहा आणि तुम्हाला या टिप्सचा किती फायदा झाला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तेव्हा अशाच पॅरेंटिंग गायडन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि इतर पॅरेंट्सबरोबर शेअर करायला विसरू नका.